किती बार? 30,000 बार. सर्वात मोठी पदभरती, सर्वात मोठी बातमी पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत TAI ती 25-26 ज्यांनी दिलेली आहे त्याच्या अंतर्गत मोठी शिक्षक भरती राज्यामध्ये सुरू होते. आणि या शिक्षक भरती अंतर्गत विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू दोन्ही मिळून 30,000 प्लस जागा पहिल्या टप्प्यामध्ये येणार आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2 टप्प्यामध्ये होते. या 30,000 प्लस जागा कशा कशा येणार आहेत, कोणाच्या जागा किती आहेत, ऑथेंटिक माहिती मी ऍडव्होकेट प्रतिभा विश्ववाणी नेहमीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि अगदी गेल्या 4 महिन्यापूर्वी तुम्हाला ही बातमी सांगितली होती जेव्हा सोशल मीडिया सांगत होतं की 3,000 जागा भरतील, 8,000 जागा भरतील. शेवटी आता सोशल मीडिया आहे, युट्यूबर्स असतील, समाज माध्यम असतील, प्रिंट मीडिया असतील, ते 15,000 ते 18,000 वरती येऊन पोहोचलेलो आहोत. असं असताना सुद्धा आज पोर्टल वरती किती जागा अपलोड झालेल्या आहेत आणि पहिल्या टप्प्यात किती येऊ शकतात याच्या संदर्भातली महत्त्वाची आकडेवारी तुम्ही पाहताय. भावी शिक्षक म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल किंवा तुमचे बंधू भगिनी बांधव किंवा शिक्षक मित्र मैत्रिणी कोणी शिक्षक व्हायचं असेल, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथंच मिळते. आणि याच्यासाठीच तुम्ही आमच्याशी जोडले जा, कारण शिक्षक भरतीचा इतिहासच असा आहे की मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही. आई सुद्धा जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत त्याला दूध पाजत नाही, हा एकदम पायंडा झालेला आहे. आणि तो पायंडा शालेय शिक्षण विभाग तरी कसा दूर करेल. म्हणूनच शिवनटी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर आज आपण हा पाठपुरावा केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेत आहोत. याच्याच वरती मंत्रालयात सुद्धा महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री फडणवीसजी आणि सोबतच शिक्षण मंत्री आणि बाकीच्या इतर विभागासोबत झालेली आहे. आणि त्यांनी सुद्धा पोर्टल भरतीला शिक्कामोर्तब केलेला आहे. नवीन शासन निर्णय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेतच, पण पोर्टल भरतीमध्ये शिक्षक होत असताना जर तुम्ही परीक्षा दिलेली आहे तर योग्य तुम्हाला प्राधान्यक्रम निवडता आले पाहिजे. कारण विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये 50 आणि विदाउट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये 100 जर तुम्ही योग्य स्ट्रॅटेजी निवडली, प्राधान्यक्रम योग्य दिले तर तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न याच भरतीमध्ये पूर्ण होऊ शकतं. दोन्ही टप्पे, पहिला टप्पा दुसरा टप्पा अगदी हातामध्ये, अपॉइंटमेंट ऑर्डर हातामध्ये मिळेपर्यंत गुरु गायडन्स असेल किंवा टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून असेल, आपण भावी शिक्षकांसाठी योग्य मार्गदर्शन घेऊन आलेलो आहोत. प्ले स्टोर वरून A+ गुरु डाउनलोड करा आणि आजच तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास आमच्या सोबत सुरू करा. मंत्रालयामध्ये आज महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. त्याच्या अंतर्गत अगदी राज्य शिक्षण मंत्री गोयल साहेब असतील, आपले शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे असतील, सोबतच आपले मुख्यमंत्री साहेब यांनी पोर्टल भरती संदर्भात महत्वपूर्ण आढावा घेतलेला आहे. आणि त्यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार सोबतच मिळालेल्या माहितीनुसार पोर्टल वरतीचा टॅब आहे जो जाहिराती आहेत पोर्टल वरती अपलोड झालेले आहेत. उमेदवार ज्याच्यापर्यंत 1,70,000 उमेदवार पोर्टल भरतीची वाट पाहतात त्यांच्यासाठी टॅब सुरू होतोय येत्या 2 दिवसामध्ये, असं मंत्रालयातून अपडेट सांगितलेलं आहे. परिषदेला सुद्धा आपण पाठपुरावा केलेला आहे, तिथून सुद्धा हीच माहिती सांगितलेली आहे की शिक्षक भरतीचं काम पूर्ण झालेलं आहे. परंतु 27 जुलै 2026, 29 जुलै 2026 या दिवशी टॅब सुरू होणार होता जाहिरातीसाठी उमेदवारांना. आणि त्यांना कळणार होतं की पहिल्या टप्प्यामध्ये किती जागा येणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती येणार आहेत आणि कुणाच्या अंगाला गुलाल लागणार आहे. परंतु त्याला थोडंफार लेट झालं. त्याची कारणं आहेत आंतरजिल्हा बदली, पदोन्नती, हे सुद्धा राज्यामध्ये सायमल्टेनियसली सुरू आहे. परंतु याचा शिक्षक भरतीवरती कोणताही परिणाम होऊ नये अशी आपण मागणी केली होती आणि त्याच्यानुसार सध्या भूतन भविष्यातली मोठी शिक्षण भरती झालेली तुम्हाला पाहायला मिळते. तुमचं सध्या मेरिट मध्ये नाव आलं की तुमच्या अंगाला गुलाल लागला म्हणून समजा. सध्याच्या जागेचा जो आकडा वाढलेला आहे त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या जागा पहिल्याच टप्प्यामध्ये देण्यात याव्यात अशी आपण मागणी केलेली आहे. दिल्ली दूर नाहीये, भूतन भविष्यातली ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार तुम्ही असाल आणि आहात सुद्धा, कारण तुमचा विश्वास, तुमचे आशीर्वाद महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून शिक्षक म्हणून, पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून, भावी शिक्षक म्हणून तुम्ही जे आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्याला साकार करण्याचं
आज ते भाग्य लागतंय, भारी वाटतंय. फायनली शिक्षक पदभरती मोठ्या पदांची होते, जो आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं होतं. आता सर्वात महत्वाचं, या बैठकीसाठी आपले शालेय शिक्षण आयुक्त, परीक्षा परिषदेचे आयुक्त सुद्धा उपस्थित होते. कारण मंत्रालयातून आदेश निघतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन परीक्षा परिषदेमार्फत केलं जाणार आहे. आणि त्यांचं अगदी सगळं रेडी आहे. न्यूज बुलेटिन सुद्धा रेडी आहे. वरून आदेश येण्याचं बाकी आहे असं वारंवार सांगितलं जाते. परंतु आता मात्र फुल अँड फायनल पोर्टल भरतीला सुरुवात होते. लवकरात लवकर पहिल्या टप्प्याचा विदाउट इंटरव्ह्यू राऊंड पब्लिश होणार आहे, नंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड पब्लिश होणार आहे. परंतु या दोन्ही राऊंडचे प्राधान्यक्रम एकत्रित भरून घेतले जाणार आहे. याच्या अंतर्गत झेडपीच्या ज्या जागा अपलोड झालेल्या आहेत, जिल्हा परिषदा 36 जिल्हा परिषदामध्ये केवळ आणि केवळ 5 जिल्हा परिषदा अशा आहेत त्यांनी पोर्टलवरती जागा दिलेल्या नाहीयेत. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि हे जिल्हे आहेत मराठवाड्यातले. याच्या अगोदर सुद्धा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहा, तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची आकडेवारी सांगितलेली आहे. पण आता त्याच्यामध्ये अजून वाढ होताना दिसते आणि पोर्टल भरती मोठी होताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. 15,000 च्या घरामध्ये झेडपी, मनपा, नपा एवढी सगळी पदं पोर्टलवरती आलेली आहेत. सोबत बहुजन विकास विभाग, विद्यानिकेतन आणि सर्वात महत्वाचं तुमच्या आमच्या हक्काच्या जागा ज्या पहिल्यांदा पोर्टलवरती येतात ते 20 वर्षानंतर भरती होते, ती म्हणजे शासकीय आश्रमशाळा. त्यांच्या जागा जवळपास 3,000च्या घरामध्ये, त्यातल्या 1,500 आहेत त्या विदाऊटला येतील आणि राहिलेल्या विथ इंटरव्ह्यूला येणार आहेत. आज 17,000 प्लस पदं विदाऊट इंटरव्ह्यू साठी येतात आहे. सो भूतल भविष्यातील महाराष्ट्रामध्ये कुठल्याही संवर्गामध्ये एवढी मोठी भरती झालेली तुम्ही पाहिली नाही आणि पाहणार सुद्धा नाही. एमपीएससी यूपीएससी सगळं सेवा सुद्धा जे उमेदवार करतात, पोलीस भरती, आरोग्य सेवा, सगळी तलाठी भरती करणारे उमेदवार अगदी 5-6 हजार जागेसाठी सुद्धा आज लाखोनी फॉर्म येतात. इथं तुम्ही एवढे लकी आहात की तुम्हाला फक्त जे कॉम्पिटिशन आहे 1,70,000 उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामध्ये 40 ते 45 हजार उमेदवार ऑलरेडी डॉक्युमेंटच्या निमित्ताने या ना त्या कारणाने पोर्टल मधून बाद झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. कॉम्पिटिशन जास्त नाहीये, परंतु इथं तुमच्या बुद्धीचा कस लावायचा आहे, योग्य प्राधान्यक्रम निवडायचे आहे. कारण या भरतीमध्ये बऱ्याच कॅटेगरीचं सोबत समांतर आरक्षणाचं जे मेरिट आहे ते अगदी 2 डिजिट वरती आहे. याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. बऱ्याच लोक मला स्वतःला फार ट्रोल करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून की आम्ही लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करतोय का. आज सगळ्यांना शब्द आहे माझा, जेव्हा पोर्टलवरती मोठ्या पदांची जागा येईल ना, पहिल्यांदा हे सांगतील आणि त्यांनी त्यांच्या थेट मनाला विचारावं की आम्ही असंच सांगत नव्हतो. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बालुशा माने म्हणून इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, कुठेही जाऊन सर्च करा, तिथं तुम्हाला नेहमी आम्ही सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ज्युनियर कॉलेजच्या जागा रिवर्ट करण्यात आलेल्या आहेत. 555 संस्था आहेत त्या पोर्टलवरती. नवीन संच मान्यता अपडेट नसल्यामुळे म्हणजे 2025-26 नुसार 11-12वीच्या संच मान्यता पूर्ण नसल्यामुळे त्यांना त्या पुन्हा एकदा संच मान्यता पूर्ण करून पोर्टलवरती द्यायला सांगितलेल्या आहेत. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतात आहे 2 जुलै 2026 चा शासन निर्णय. त्याच्यानुसार संस्थांतर्गत कोणताही वाद असला तरी सुद्धा पोर्टलवरती बंधनकारक असल्यामुळे विदाऊट इंटरव्ह्यूला त्या सुद्धा येतात आहे. आता जरी त्यांची बिंदुनामावली पूर्ण झाली नसली तर येणाऱ्या काळामध्ये मोठी पदभरती होते. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी बल्ले कोणाची माहिती का, 1 ते 5च्या शिक्षकांची. कारण या 1 ते 5च्या शिक्षकांची पदं आहेत ती जास्त आहेत आणि ते उमेदवार कमी आहेत कारण जिल्हा परिषदा जास्त आहेत. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा दुसरा जो नंबर लागतो तो म्हणजे सायन्स मॅथचा. तिसरा नंबर लागतो तो इंग्रजी, गणित, सोबतच लँग्वेज विषय आहे. मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, उर्दू असेल. सो यांना सुद्धा या भरतीमध्ये चांगले दिवस आहेत. आणि सोशल स्टडीज बद्दल जे बोललं जात होतं निगेटिव्ह, काही काळजी करू नका, तुम्हाला संस्थेवरती जागा आहे. बऱ्याच कॅटेगरींना जागा नाहीये असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, तर आमचं काही काळजी करू नका. मंत्रालयातून झालेल्या बैठकीनुसार सध्या निर्णय झालेला आहे 55-60चा निर्णय आहे, तो या शिक्षक भरतीमध्ये लावला जाणार नाही. म्हणजे काय, एखाद्या कॅटेगरीच्या उमेदवाराने, आरक्षित उमेदवाराने जर टीईटी सीटीईटी मध्ये जर त्याच्या कॅटेगरीचा लाभ घेतला असला तरी सुद्धा त्याला ओपनचं मेरिट क्रॅक करण्याची या भरतीमध्ये संधी मिळणार आहे. की नाही तुमच्या कामाची बातमी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. तुमच्या जीवनाला
ज्यांना शिक्षक व्हायचंय याच भरतीमध्ये आज तुम्ही एकच काम करायचंय. तुम्ही जिथे उठल्यानंतर झोपताना जी तुम्हाला एक महत्वाची युजफुल जागा आहे, जिथे तुम्ही सतत पाहताय तिथे एक छानसा चॅट बनवा आणि तिथं लिहा मी शिक्षक होणार. याच भरतीमध्ये भरतीचं लिहा टाका, छानसं कलर रंगरंगोटी करा आणि सतत सतत सकारात्मक राहा. बघा तुमच्याकडे शिक्षक भरती खेचून येते. आम्ही सुद्धा हेच केलंय. आमच्याकडे युनिव्हर्सची ताकद आहे. आम्हाला माहितीये आम्ही जे मागतो त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल युनिव्हर्स देत असतं. हे तुम्ही जर ट्राय करून बघितलं तर काही वावगं ठरणार नाहीये. फक्त विश्वास स्वतःवरती असला पाहिजे. स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि अशा लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय जे सकारात्मक आहे, जे पॉझिटिव्ह आहे, जे तुम्हाला निगेटिव्ह करत नाही. त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर निगेटिव्ह लोकांच्या राहिला तर तुमचं आहे ते डोकं सुद्धा खराब होतं. म्हणूनच मित्रमैत्रिणो, तुमच्या हक्काची हेल्पलाईन आपल्याला सुरू करण्याची संधी मिळाली. टीचर हेल्पलाईनच्या माध्यमातून 1 to 1 गायडन्स आपण करत आहोत. तोच गायडन्स लाईव्ह सेशनच्या माध्यमातून, गुरु गायडन्सच्या माध्यमातून माफक दरात आपण करू शकलो. कारण तुम्हाला शिक्षक व्हायचंय, तुमच्या नशिबी आहे. आम्ही फक्त तुम्हाला एक तिथपर्यंत घेऊन जाणारी एक तुमच्या हाताला गुरु सारखं आम्ही गुरु गायडन्सचं काम करतोय. तुमच्या हाताला घेऊन फक्त आम्ही काठापर्यंत पोहोचतोय. कारण जे तुमच्या नशिबी आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. ओपन कॅटेगरीचा मेरिट जर कॅटेगरीच्या उमेदवारांना पार करण्याची संधी मिळते तर तुम्ही विचार करा. तर आज कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी कमी पद असली तरी बाकीची त्यांना जास्त पद आहेत. काही जिल्ह्यामध्ये कमी पद आहेत अशी ओरड सुद्धा होते. त्यांना मला सांगायचंय की बाकीच्या जिल्ह्यामध्ये जिथे जास्त पद आहेत ना, बिनधास्त प्राधान्यक्रम देऊन टाका. योग्य स्ट्रॅटेजी निवडा. तुमच्या लॉगिनला काय आलेलं आहे, प्राधान्यक्रम लवकरच सुरू होतात आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला लॉग काय करायचंय ते अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे बैठकीत सुद्धा अगदी व्यवस्थित चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री यांनी पोर्टल भरतीला उशीर का झाला याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. त्यांनी पोर्टल भरतीचा रोडमॅप त्यांच्या समोर दिलेला आहे आणि आजच्या मिळालेल्या अपडेटनुसार पोर्टल भरती या आठवड्यामध्ये कोणत्याही क्षणी पोर्टल वरती जाहिरातीसाठी उमेदवारांना टॅब सुरू होणार आहे. याच्या सोबतच विथ इंटरव्ह्यू नाव, विदाउट इंटरव्ह्यू नाव एकत्रित प्राधान्यक्रम लॉक करायचे आहे. कोणतीही छोटी मोठी चूक करायची नाही. आता एकच करायचंय, तुमचा सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म तुम्ही चेक करायचा आहे. तो कुठं असेल तर तुम्ही लॉग इन करून बघा पोर्टल वरती, रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा पोर्टल वरती, ओटीपी येतो तुमच्या मोबाईल वरती, तिथून तुम्ही डाउनलोड करा किंवा तुम्ही तुमच्याकडे डाउनलोड प्रिंट आउट काढून ठेवा. योग्य व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यामध्ये जर तुमचं काही चुकलं असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्यक्रम नाही दिले, काळजी करू नका, तुम्ही बाद होणार नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला तेवढीच संधी मिळते. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शिक्षक भरती मोठ्या पदांची होते आणि तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनच हे शक्य होण्यासाठी सगळ्या तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणींना